नमस्कार श्रोते हो. काल ज्येष्ठ पुरोगामी चळवळीचे संपादक, लेखक, नाटककार, दिग्दर्शक ज्ञानेश महाराव यांच्या घरी किंवा ऑफिसमध्ये जाऊन काही समूहाने, काही लोकांनी त्यांना स्वामी समर्थ आणि राम यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर माफी मागायला लावली. तर त्या अनुषंगानं संजय सोनवणी यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत. तर सर आपल्याबरोबर आहेत. सरांची मी प्रथमतः ओळख करून देतो. मराठी दर्शन संजय सोनवणी पॉडकास्टमध्ये सरांशी वेळोवेळी साधलेला संवाद उपलब्ध आहेत. तेही व्हिडिओ तुम्ही बघा. त्याबरोबरच संजय सोनवणी हे प्रख्यात सुप्रसिद्ध लेखक आहेत. त्यांनी जवळजवळ 120च्या आसपास पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यांचा गाढा अभ्यास आहे इतिहासावर, संस्कृतीवर. त्याचबरोबर इतरही चालू घडामोडींवर त्यांचे वेळोवेळी दैनिकातून, मासिकातून लिखाण चालू असतं. त्या अनुषंगानं हाही प्रश्न त्यांच्याबरोबर चर्चा करता येईल असं मला वाटलं, म्हणून मी त्यांच्याशी पुन्हा संपर्क साधलेला आहे. आपण वेळोवेळी त्यांच्याशी चर्चा करतच असतो. नव्या श्रोत्यांना मी सांगू इच्छितो की त्यांची पुस्तकं प्राजक्त प्रकाशन, चपराक प्रकाशन आणि बऱ्याच प्रकाशकांकडून ती प्रकाशित झालेली आहेत. त्यांचे संपर्क क्रमांक आम्ही वेळोवेळी व्हिडिओमध्ये दाखवत आहोत. त्या क्रमांकावर तुम्ही संपर्क करून ती पुस्तकं मागवू शकता. तसेच ॲमेझॉन या साईटवरही सरांची पुस्तकं उपलब्ध आहेत, तीही तुम्ही मागवा. त्याबरोबर मराठी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. सबस्क्राईब करायला विसरू नका. सर नमस्कार. सर नमस्कार. सर, ज्ञानेश महाराव यांच्या घरी जाऊन काही लोकांनी त्यांना माफी मागायला भाग पाडलं. तर हे लोकशाहीला धरून आहे का, पहिल्यांदा मी तुम्हाला विचारू इच्छितो. पहिली गोष्ट, या प्रकारचा निषेध केलाच पाहिजे. तो निषेधच आहे. असं झुंडशाही करणं, गुंडगिरी करणं आणि कोणाचं वक्तव्य बरोबर असेल, चुकीचं असेल, गैरसमजत आलं असेल किंवा कोणाच्या तरी भावना दुखवण्यासाठी आला असेल किंवा टाळ्या घेण्यासाठी आला असेल, कशात नाही आलेला असो, तरी सुद्धा या पद्धतीने बोलणाऱ्याचा आवाज बंद करणं अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात आहे. अशा लोकांवर राज्य शासनाने तातडीने कठोर कारवाई केली पाहिजे आणि त्यांना जेरबंद केलं पाहिजे म्हणून मी म्हणेल. आणि दुसरी गोष्ट अशी, आता पुरोगामी चळवळीतल्या मंडळींना भडक बोलण्याची फार सवय लागलेली आहे गेल्या बऱ्याच काळापासून. आता आपल्याला समाजामध्ये परिवर्तन करायचं आहे, अंधश्रद्धा दूर करायच्या आहेत. हे जे खोटे नाटे बाबा बुवा उभे राहिलेले असतात त्यांचं प्रस्थ कमी करायचं आहे. हे वस्तू आपल्याला माहिती आहे. आता आपल्याला हा प्रचार कोणात करायचा आहे, कोणाचं मन बनवायचं आहे, मत परिवर्तन आपल्याच लोकांचं करायचं आहे शेवटी. कारण समाज मिळून हा सारा समाजाचाच भाग आहे ना. श्रद्धाळू असोत, अंधश्रद्धाळू असोत, पुरोगामी असोत, हे सगळे एकाच समाजाचे अभिन्न असं अंग आहे. त्यामुळं कोणाच्या श्रद्धेवर एकदम घाणेरडा प्रहार करून, अशा चुकीची वापरून, अभ्यास न करता, चिकित्सा न करता तिच्यावर तुटून पडलं तर होतं काय, यातनं फार मोठा तोटा असा होतो की यातनं अंधश्रद्धा कमी होत नाही. यातनं उलट अंधश्रद्धा वाढायला फार मोठा हातभार लागतो. हे आपण समजायला गेलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, ज्यांच्या मध्ये बदल घडवायचा आहे ते तुमचं ऐकूनच येत नाही नंतर. मग तर हे असंच बोलतात जाऊ द्या, हे असंच बोलतात जाऊ द्या, यांचं काय ऐकायचं. तर मला असं वाटतं की पुरोगाम्यांनी आपली भूमिका ठाम असली पाहिजे, परंतु ती ठाम भूमिका ठेवताना सुद्धा दुसऱ्यांच्या भावनांना न दुखावता त्यांना चिकित्सा करून त्यांना सत्य स्थिती अत्यंत सभ्य भाषेमध्ये, सभ्य भाषा हा मी शब्द वापरतोय, हा काळजीपूर्वक पुरोगामी लक्ष घ्यायला पाहिजे. सभ्य भाषेमध्ये अभ्यासपूर्ण चिकित्सा करून जर आपण सांगितलं तर किमान 10 पैकी 4 लोक किंवा 2 लोक तरी ऐकायची शक्यता तरी असते. आणि परिवर्तनाची वाट आहे ना, ही सोपी नसते. परिवर्तन हे सावकाशच होत जातं, हे तुलाही माहिती आहे, हे सगळ्यांना माहिती आहे माझ्या परिचयात आलेल्या. परिवर्तन, आपण परिवर्तनवादी आहोत. पुरोगामीचा अर्थ काय, आपण परिवर्तनवादी आहेत. म्हणजे आपल्या लोकांमध्ये, समुदायामध्ये एका योग्य दिशेने परिवर्तन घडवायचं आहे.
माणसं अंधश्रद्धाळू का बनतात याचा सुद्धा मानसशास्त्रीय शोध घेतला पाहिजे. मानसशास्त्र काय सांगतं की ज्यावेळेस दारिद्र्य असतं, ज्यावेळेस अज्ञान असतं आणि संकटाचा सामना करायला स्वतःमध्ये हिंमत नसते, मग भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे भरपूर गोष्टी सांगणारे लोक डोक्यावर घेतात आणि ते त्यांचं स्वाभाविक आहे. त्यांची काही चूक नाही त्याच्यामध्ये, कारण त्यांच्या जीवनातलं दुःख दैन्य दूर करायला पुरोगामीने काय केलंय ना मानसिक आधार दिला ना आर्थिक आधार दिला. हे किमान मानसिक आधार देतात, तो खोटा जरी असला, काल्पनिक जरी असला, चमत्कारांच्या वलयामध्ये जरी सांगितला गेला असला तरी तो असतो खोटाच. परंतु तो खोटं कसं, चमत्कार खोटे कसे. आता हे स्वामी समर्थ म्हणायचे मी दत्ताचा तिसरा अवतार आहे. आता दत्ताचा तिसरा अवतार, मग अवतार संकल्पना कशी चुकीची आहे, अवतार संकल्पना काय निघाली, ती कोणी काढली, कशासाठी काढली, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. कर्दळीवन हे शाक्त पंथामध्ये शैवांमध्ये प्रचंड लोकप्रिय स्थान आहे, पण ते साधनेसाठी आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी म्हणजे हजारो वर्षांपासून लाखो लोकांनी तिथे साधना केलेल्या आहेत, पण कुणी असा चमत्कार केल्याचा दावा केलेला नाही. कुणी मी अमुकचा अवतार आहे असा दावा केला नाही, कुणी मी चमत्कार करतोय असा दावा केलेला नाही. अशा माणसावर मात्र लोकांची श्रद्धा जास्त आहे, ज्यांनी खरोखरच साधना केली. साधना ही काही वाईट गोष्ट नाही अर्थातच, कारण ती स्वतःला समजावून घेण्याची एक पद्धत आहे. ती चुकीची असेल बरोबर असेल हा भाग वेगळा, पण ती कोणाला घातक नाहीये, कोणाचं नुकसान करत नाहीये. करत असेल तर स्वतःच करत असेल तर स्वतःचं हित करायचं का नुकसान करायचं हा प्रत्येकाचा व्यक्तिगत निर्णय आहे. त्याच्यावर आपण व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून ती गोष्ट परत सोडून दिली पाहिजे. पण आपण घाणेरड्या भाषेमध्ये कोणावर तरी अश्लाघ्य अशी टीका करून भक्तांच्या भावनांना परिवर्तन करत त्यांना कसं आपल्याला विवेकवादी बनवता येईल, कसं तर्कनिष्ठ बनवता येईल, कसं बुद्धिवादी बनवता येईल हा प्रयत्न न करता आपण त्यांना तोडतो आपल्यापासून. वाईट भाषेचं सर्वात मोठं दुर्दैव आहे की ती तुम्हाला समाजापासून तोडते. आणि मग तुम्ही म्हणता की मी क्रांतिकारक आहे, मी समाज बदलवायला निघालोय. समाज असा बदलत नाही. महात्मा गांधींनी समाज कसा बदलला हे आपल्याला माहिती आहे. हा इतिहास आहे. हा सगळं इतिहास समोर डोळ्यासमोर असूनही आपल्या ते अजूनही आपल्याला कळत नाही. महात्मा गांधी कधी कोणत्या मंदिरात गेले नाही, कोणत्या यज्ञाला गेले नाही, ते रामाचं नाव घेत राहिले, पण ते कधी राम मंदिरात गेले नाही हे आपण विसरतो. सर मला इथं विचारावं असं वाटतं की ज्ञानेश महाराज यांची भूमिका योग्य होती, पण ती भाषा थोडीशी जहाल होती असं म्हणता येईल आपल्याला. तर ती जहाल म्हणताय त्याच कारण असं आहे की पुरोगामांचा दुसरा सर्वात मोठा समस्या ही आहे की यांचं इतिहासाचं किंवा धार्मिक इतिहास असेल, सांस्कृतिक इतिहास असेल, त्याचं ज्ञान फार कच्चं असतं, बाळबोध असतं. केवळ ब्राह्मणांना शिव्या द्यायच्या म्हणून ते कोणते मुद्दे खुसपट उकरून काढतात. आता रामाचं चारित्र्य याच्यावर टीका करणारे आज सगळ्यात कमी झालेले नाही. बाबासाहेबांनी रिडलसिंग रामायणाने त्या महाराष्ट्रात वादळ उठलं होतं हे आपल्याला माहिती आहे. परंतु बाबासाहेबांनी सूडबुद्धीने किंवा द्वेषबुद्धीने ते लेखन केलंय असं कोणी आरोप केलेला नाही, कारण त्याला प्रचंड अभ्यासाची जोड होती. त्यासाठी त्यांनी सर्व रामायणांचा अभ्यास केलेला होता आणि त्यातल्या विसंगती काय आहे, त्याचा हेतू काय आहे, वैदिक धर्माचा प्रचार, वैष्णव पंथाचा प्रचार हे रामायणाचा उद्देश आहे. राम हे कॅरेक्टर वाल्मिकी रामायणात जे आलंय ते सर्वस्वी वैदिक आहे कॅरेक्टर आहे. त्यामुळं टीका करताना तुम्ही कोणत्या रामावर करताय तर वैदिक रामावर करताय. पण जो बहुजनांचा राम आहे, सर्वसामान्यांचा जो राम आहे, आजही आपण खेळामध्ये प्रत्येकाला रामराम म्हणून हाक मारतो. आपण पहाटेला रामाच्या पहारी म्हणतो. म्हणजे राम हा दुसऱ्या अर्थाने सांस्कृतिक जीवनामध्ये कम्प्लीट एकरस झालेला आहे आपल्या जीवनामध्ये. अशा स्थितीमध्ये रामावर टीका करताना आपण रामाचं चरित्र चित्रण जे वाल्मिकीने केलं त्याच्यावर टीका करतोय हे सांगायला पाहिजे. ते सरसकट रामावर तुटून पडतात. मग हे काय होतं, संस्कृतीचा तुम्ही कुठेतरी अनादर करता, संस्कृतीचा अपमान करता. मी तर म्हणाला अपमानच कराय, पण तुम्ही तो अभ्यास केलेला नाही. थोडा अभ्यास करून तुम्ही बोलायला पाहिजे. तर
ज्ञानेश महाराज यांनी कसलाही सांस्कृतिक अभ्यास न करता, कसलाही पुराणांचा, रामायणाचा, महाभारताचा अभ्यास न करता आपली सरसकट मग टाळ्या मिळवण्यासाठी ठोकून दिली, हे चुकीचं होतं असं मी नक्कीच म्हणेल. त्यावेळेस त्यांच्यावर हल्ला झालाय चुकीचं जसं आहे तसं महाराव जे बोलले ते सुद्धा चुकीचं आहे. खरं दोन्ही ह्या घटना चुकीच्या आहेत असं सांगितलं. आता वेळोवेळी तर विरोध जो होतो तो म्हणजे आता महात्मा फुलेंनी चिकित्सा केली, त्यांनाही संघर्ष करावा लागला. तुकाराम महाराजांनी चिकित्सा केली, त्यांनाही संघर्ष करावा लागला. गाडगे बाबांनी चिकित्सा केली, त्यांनाही संघर्ष करावा लागला. आता जो विरोध होतो, आता इव्हन दाभोळकरांची हत्या झाली, मग आता दाभोळकरांनी तर भडक लिहिलंच नाही ना सर, म्हणजे भडक असं त्यांनी कुठं भाषण केलंच नाही किंवा काय नाही, त्यांना डायरेक्ट हत्या झाली त्यांची. तर हे कुठं थांबणार, ही झुंडशाही कुठं थांबणार? इथे प्रश्न असा आहे, तू अत्यंत बोलला तुकाराम महाराजांनी संघर्ष केला, गोष्ट अत्यंत खरी आहे. महात्मा फुलेंनी, सावित्रीबाई फुलेंनी संघर्ष केलाही खरी आहे, परंतु त्या संघर्षाला व्यापक सामाजिक हिताचं परिमाण होतं, त्याच्यामुळे त्यांच्या संघर्षाची रुची वाढते. दाभोळकर सरांचा खून झाला, कलबुर्गींचा खून झाला, गौरी लंकेशचा खून झाला, परंतु या तिघांनी सुद्धा आपली वैचारिक भूमिका जी आहे अत्यंत उच्च दर्जाची ठेवलेली आहे. त्यामुळे त्यांच्या संघर्षाचं परिमाण सुद्धा तेवढं उच्च आहे, उंच आहे. आता त्यांची हत्या का, त्याचं कारण असं आहे की त्यांचं बोलत राहणं किंवा सांगत राहणं हे या वैदिक समुदायाला अडचणीचं असल्यामुळे त्यांनी ते आवाज बंद केले आणि ते स्वाभाविक आहे. हे अपेक्षा आपण केलीच पाहिजे. परिवर्तनाच्या चळवळीतल्या प्रत्येक माणसाने आपल्यावर कुठेतरी हल्ला होणार, काळं फासलं जाणार, मारहाण होणार किंवा खून होणार हे गृहीत धरावंच लागतं, परंतु त्यावेळेस काही तथ्यही पाळावे लागतात. तथ्य म्हणजे कोणती, की सर्वसामान्य माणूस ज्या शब्दांना कोटावून बसलाय त्यांना त्यातून बाहेर काढायचं असेल तर आपल्याला त्यांच्याच भाषेत त्यांना समजावून सांगतो. गाडगे बाबांनी काय केलं, लोकांच्याच भाषेत लोकांना समजावून सांगितलं. तुकाराम महाराजांनी लोकांच्याच भाषेत लोकांना समजावून सांगितलं. महात्मा फुलेंनी सुद्धा एवढी मोठी सत्य शोधकी चळवळ उभी केली, ती कशासाठी, परिवर्तनासाठीच ना. त्यांनी किती ब्राह्मणांना अत्यंत अश्लाघ्य टीका केलेली महात्मा फुलेंनी, परंतु त्याच वेळेस त्यांचे अत्यंत जवळचे काही मित्र हे ब्राह्मण होते हे सुद्धा आपण विसरून जातो. बाबासाहेब आंबेडकरांचेही काही जवळचे मित्र, फार कशाला त्यांची दुसरी पत्नी ब्राह्मण होती हे आपण विसरून जातो. म्हणजे द्वेषाच्या पायावर तुम्ही सामाजिक क्रांती करू शकत नाही. द्वेषातून नेहमी द्वेषच निर्माण होतो, विखारातून नेहमी विखारच निर्माण होतो आणि रक्त नेहमी रक्ताची मागणी करते. आपल्याला कोणत्या दिशेने जायचंय, समाजाला कोणत्या दिशेने जायचंय याचं भान आपल्याला असलं पाहिजे. त्यामुळे जीव राहतो की जातो हा एक गोष्ट महत्वाची नाही. महत्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही कोणत्या भाषेत कोणत्या पद्धतीने लोकांचं मत परिवर्तन करता, हा खरा प्रश्न आहे. आणि याचं भान जर आपल्या पुरोगामी विचारवंतांनी, परिवर्तनवादी विचारवंतांनी जर बुद्धिवादी विचारवंतांनी जर ठेवलं नाही तर मात्र त्यांचं म्हणणं म्हणजे आळवावरचं पाणी होणार. त्या काय 4 शिव्या खातील, 4 फटके खातील किंवा त्यांचाही खून होईल समजा, परंतु त्यातनं जे व्यापक सामाजिक चिंतन आहे ते निर्माण होईल का? जसं महात्मा फुलेंचं चिंतन आजही सार्वकालिक आहे, गाडगे बाबांचं चिंतन आजही सार्वकालिक आहे, आणि त्यांची हत्या झाल्या, कलबुर्गी असतील, पानसरे असतील, गौरी लंकेश असतील, त्यांचंही चिंतन आज आपल्याला मार्गदर्शक आहे. बसवेश्वरांची हत्याच झाली होती पण त्यांचं सुद्धा, चक्रधरांची हत्याच झाली होती पण त्यांचं चिंतन आजही आपल्याला, कारण त्यांनी मूलभूत चिंतन केलं ना समाजाच्या हिताचं. तुम्ही समाजाच्या हिताचं काहीच सांगणार नाही, फक्त टीका करत राहणार, फक्त शिवीगाळ करत राहणार, त्याला काय मी परिवर्तनवाद म्हणत नाही, त्याला मी काय पुरोगामी म्हणत नाही. माझी पुरोगामीपणाची व्याख्या अशी नाही. जो नेहमी वैचारिक दृष्ट्या पुढे जात राहतो तो पुरोगामी असतो. जो माणसं बदलू शकतात याच्यावर विश्वास ठेवतो तो परिवर्तनवादी असतो. आणि जो बुद्धीच्याच जोरावर काय योग्य काय अयोग्य ठरवतो तो बुद्धिवादी असतो. आता आपले कोट्यावधी बांधव हे अज्ञानाच्या अंधारात पडलेत. त्यामुळे स्वामी समर्थ असो, गजानन महाराज असो, साईबाबा असो किंवा असे आसाराम बापू असो, त्यांच्या कच्छेपी लागलेले आहेत ना. त्यांच्या जे कच्छेपी लागले त्यांना कसं सोडवायचं
हे आपल्या पुढचं फार मोठं आव्हान आहे आणि ते आव्हान कोणालाही शिवीगाळ करून होणार फार आपण करू शकणार नाही. त्यासाठी आपल्याला अत्यंत शांत नेटाने संयमाने जनजागृती करत राहणं, सत्य काय आहे लोकांना सांगत राहणं, अभ्यासू पद्धतीने सांगत राहणं हे आपले सर्वात मोठं मूलगामी कार्य आहे आणि आपण ते मात्र विसरलो आहोत आणि आपल्या टाळ्यांचा फार सोस लागलाय किंवा जे श्रोते समोर हजारो लाखो जमले हे आपल्या तोंडाला एकदम हे सुटतो, ताबा सुटतो. तर आपण असा विचारवंताने असा स्वतःवरचा ताबा कधीच सोडायचं विचारवंताचं लक्षणच नाही. सर एक माझा अनुभव मी इथं सांगू इच्छितो की मी जेव्हा शाळेत कॉलेजला होतो 12वीची परीक्षा किंवा इंजिनिअरिंगचे पेपर देताना मी पण इतका जबरदस्त भक्त होतो स्वामी समर्थांचा. सर मी हॉस्टेलवर ज्योतिबाचा आणि स्वामी समर्थांचा असा जॉईंट फोटो आणला होता आणि दररोज पूजा वगैरे करून म्हणजे जय श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ असं नाव घ्यायचो मी पण मी काही दिवसांनी म्हणजे जेव्हा पुण्यात आलो तेव्हा अशा पुस्तकांच्या संपर्कात आलो सर की तुमची पुस्तकं म्हणा किंवा अनेक पुरोगामी चळवळीतली पुस्तकं हातात आली आणि देव ही संकल्पना मला समजली सर. देव काय आहे, देव राक्षस दैत्य दानव हे ऍक्च्युली मानवांचे समूहच होते. आर्यांनी आक्रमण केलं वगैरे, द्रविड संस्कृती, आर्य सर्व कर्मकांड समजत गेलो आणि आता जी लोक ह्यात भरकटलेली आहेत ना अतिशय म्हणजे मनाला माझ्या कसं तरी होतं. आणि आता मग चिकित्सा वगैरे हे शब्द मला माहिती पडले म्हणजे मी ऍक्च्युली फॉलो करतो. मग सर आता थोडंसं मला श्रोत्यांसाठी काही प्रश्न विचारावेसे वाटतात. लोक इतके आहारी कसे जातात? आता मी पण गेलो होतो पण ते अशक्य ही शक्य करतील स्वामी. हाऊ दिस इज पॉसिबल सर? अशक्य कसं शक्य होऊ शकतं? आणि पहिली गोष्ट अशी आहे गणेशजी की जगामध्ये देव ही संकल्पना असेल किंवा समर्थ किंवा अवतार ही संकल्पना असेल किंवा सत्पुरुष वगैरे या संकल्पना असतील या भाबड्या मनाने निर्माण केलेल्या आणि त्या चालू लोकांनी स्वतःहून स्वतःला तसं प्रेषित करून निर्माण केलेल्या संकल्पना आहेत. हे गेले आज नाही, हे गेले 2000 वर्ष 1000 वर्षात त्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आणि 21व्या शतकात आलो आपण, विज्ञान युगात आलो तरी ते प्रमाण थांबायला तयार नाही. आता तो म्हणजे याचं कारण काय हा जो प्रश्न विचारला याचं कारण असं आहे की जीवनात ज्यावेळेस अनिश्चितता वाढते, दारिद्र्य वाढतं त्यावेळेस सुशिक्षित माणूसही अंधश्रद्धेच्या आहारी जातो. मंत्रतंत्र, बुवा बापू, जादू टोना करणे याच्या आहारी जातो, ज्योतिषांच्या आहारी जातो किंवा तिरुपतीला जा, चारोधाम कर, वैष्णोदेवीला जा हे असे प्रकार करत राहतो. त्याला काय वाटतं की आपल्याला कुठेतरी यातलं कल्याण होईल, आपलं काहीतरी चांगलं होईल, बरे दिवस येतील. तरी बऱ्याच दिवसांची आशा किंवा आपलं काहीतरी चांगलं होईल याची आशा ही माणसाला हे कृत्य करायला पडते. परंतु यातनं स्वतःच्या नुकसानीखेरीज किंवा आर्थिक नुकसानीखेरीज काहीच हातात पडत नाही किंवा मानसिक समाधान सुद्धा मिळत नाही. तो खोटा आभास मिळतो की मी दर्शन घेतलं, मला 2 सेकंदाचं विठोबाचं दर्शन झालं का तिरुपती दर्शन झालं, ह्या जो खोटा 2 सेकंदाचा जो आभास असतो मानसिक समाधान असतं ते मानसिक समाधान तुमचं कर्ज फेडू शकत नाही. मानसिक समाधान उलट तुमचं कर्ज वाढवणार आहे. मानसिक समाधान असे तात्पुरतं म्हणजे आभासात्मक मानसिक समाधान आहे, त्यातनं जगात कोणाचंही कल्याण झालेलं नाही. परंतु असं होतं का? तर होतं कारण अमेरिकेचं उदाहरण एवढा बुद्धिवादी लोकांचा देश, पण 2008 साली जेव्हा सब प्राईमचा संकट कोसळलं अमेरिकेवर, लक्षावधी लोक बेरोजगार झाले, अनेक बँका बुडाल्या, त्यावेळेस चर्चमध्ये जाणाऱ्याची संख्या ही 70% वाढली होती त्या काळात. अरे बापरे. हो, म्हणजे अमेरिकेसारख्या बुद्धिवादी देशात सुद्धा मानसिक संकट आले किंवा आर्थिक संकट आले म्हटल्यानंतर तो देव गोळा बनतो. भारतीय लोकांचं तर अज्ञान अजून गहन आहे, परंपरावादी एवढे आहेत, त्यांच्यावर असं येणं स्वाभाविक आहे. मग हे आपण मानसशास्त्र समजावून घेऊन त्यांना यातलं कसं काही साध्य होत नाही. ईश्वर म्हणजे काय? ईश्वर ही फक्त संकल्पना आहे, ईश्वर नावाची गोष्ट असत नाही. संकल्पना सुंदर आहे काय? हो, संकल्पना सुंदर आहे का ती मनाला कुठेतरी अदृश्य पातळीवर
एक मानसिक आधार देते, ती सायकोलॉजिकल संकल्पना आहे. परंतु ईश्वर नावाची कोणती गोष्ट अस्तित्वात नाही, असू शकत नाही. विश्वात एवढं विज्ञान प्रगत झालंय किंवा एवढे साधू संत योगी झालेत, कोणालाही ईश्वर सापडलेला नाही. ईश्वर मला दिसला एवढं थापा मात्र मारले गेल्यात, परंतु प्रत्यक्षात नाही. तर एवढ्या लोकांच्या वर्णनात ईश्वराचं वर्णन वेगळं आलं नसतं. नाही तर मुस्लिमांचा ईश्वर, हिंदूंचा ईश्वर, वैदिकांचा ईश्वर आणि ख्रिश्चनाचा ईश्वर एकच दिसला असताना. कारण ईश्वर जर एकच आहे, तोच विश्वनिर्माता आहे, तर सर्व मानव जातीचा ईश्वर एकच दिसला पाहिजे ना. तसा दिसतो का? आणि तुम्ही तर अवतारांच्या मागे लागता ते खोट्या. मुळात अवतार संकल्पना अस्तित्वात नाही. जगातील सगळ्यात दादांचं आणि खरं सांगायचं म्हणजे ती लोकांची दिशाभूल करणारी, लोकांची मानसिक बौद्धिक फसवणूक करणारी संकल्पना आहे. हे सत्य, ऐतिहासिक सत्य. हे काही नुसतं हे सांगतो म्हणून सत्य नाहीये. त्यासाठी कल्पना निर्माण कशी झाली हा जर इतिहास जर आपण पाहिला, यातलं खोटेपण आपल्या लक्षात येईल. आपण तो अभ्यासच करत नाही. अभ्यास करत नाही. आणि सर अभ्यास करत नाही राहू द्या, प्रश्न पडावे लागतात व सर अगोदर. म्हणजे प्रश्न पडले तर त्यामागे आपण उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो. जसं की आता तुम्ही सांगितलं अवतार ही संकल्पना, अवतार खरंच होते का? आता इतकं विज्ञानाचं युग आहे, हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून ते प्रश्न पडले पाहिजेत थोडे. तर आता स्वामी समर्थांवर थोडंसं तुम्ही सांगितलं दत्ताचा अवतार ही संकल्पना खोटी असल्यामुळे तो प्रश्नच येत नाही. मग ऍक्च्युली स्वामी समर्थांचा तरुणपणाचा इतिहास तर काहीच नाहीये, म्हणजे ते कुठून आले वगैरे. स्वामी समर्थांचं आता ते पिक्चरमध्ये मालिकांमध्ये दाखवतात, वारुळातून प्रगट दिन वगैरे होतो. आणि हे वयस्कर लोकच कसे काय, मला कळत नाही की वयस्कर लोकच कसे काय हे साईबाबा, गजानन महाराज, स्वामी समर्थ देव बनतात. म्हणजे हे अलीकडचे बाबा तरुणपणात ते कुठं असतात काहीच कल्पना नसते. म्हणजे गोष्ट एक लक्षात घे, हे जर प्रकट दिन आहे त्यांची, आभाळातले पडलेत का परमेश्वराचेच पुत्र आहे, तर यांना मृत्यू कसा? मृत्यू कसा? दॅट इज राईट. मृत्यू कसा? तर तुम्ही आजरामर असायला पाहिजे. तुम्हाला मृत्यू कसा? म्हणजे तुम्हाला मृत्यू आहे म्हणजे तुमचा जन्म झालेला आहे कुठेतरी. बरे मला माहित नसेल कुठे जन्म झाला. असे प्रश्न खरंच प्रत्येकाला पडले पाहिजेत. आणि हे प्रश्न नॉर्मल आहेत. आता कसं, आता स्वामी समर्थ महाराज जर खरंच चमत्कारिक होते, आता हे इंग्रजांच्या काळात होऊन गेलेत सर हे श्री स्वामी समर्थ महाराज. तर तर ते खरंच चमत्कारिक होते, तर स्वातंत्र्य का मिळवता आलं नाही त्यांना त्यांच्याकडून? हे सुद्धा साधा प्रश्न आहे, भक्तांना पडायला पाहिजे. दुष्काळात ते कुठं होते, किंवा खंडोबाच्या मंदिरात त्यांनी एक चिलीम पेटवली होती गांजाची. तर असे चमत्कार त्यांच्याकडून. मी आता या गांजावर सांगतो. पहिली गोष्ट मला गजानन महाराज चिलीम पितात. जर तुम्ही अवतारात पुरुषात तर अशी व्यसनं मुळात तुम्हाला असूच कशी शकतात? हा साधा प्रश्न आहे सर. बिलकुल साधा प्रश्न आहे ना. आज एखादा आपण लहान मुलं जर गांजा प्यायला लागला, आपण फवारीत मारू त्याच्या. गांजा सोड, साधे सिगरेट जरी यायला गेला हाकलून घरातनं, तर तंबाखू खाल्लं तर हाकलून घरातनं. आणि इथे ज्यांनी आपला आदर्श बनवायचा आहे समाजाला, तेच चिलीम ओढतात, गांजा ओढतात, काय 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 करतात, अजून काय काय करतात हे माहित. कारण मी असंही ऐकलंय, खरं खोटं मला माहित नाही. कारण मला असल्या लोकांच्या इतिहासामध्ये काढीत काही इंटरेस्ट नाही. त्यामुळे यांच्या वाड्यामध्ये फक्त महिलाच जायच्या. यांना कशासाठी महिला लागत होत्या फक्त? खरं असे प्रश्न पडायला पाहिजेत खरं. म्हणजे दुसरे आसाराम बापू नाहीत का मग? असं असेल तर मी दावा करत नाही का मला यांचा इतिहास काढीत का माहिती नाही असं समजलं असेल चालेल. नाही सर, प्रश्न असे पडलेच पाहिजेत. आणि जर हे प्रकट दिन चमत्कारिक होते तर यांना मृत्यू कसा? जर जन्मच तुम्हाला माहिती नाही तर हाही प्रश्न मला भक्तांना असा पडावासा वाटतो. आणि अशक्य ही शक्य करतील स्वामी, हे मानसिक समाधान असतं. संघर्ष आपल्याला करावा लागतो, कष्टाचं फळ आपल्याला मिळतं. फक्त आपल्या कष्टावर श्रद्धा ठेवावी असं वाटतं. सर थोडंसं आता हे चिकित्सक बुद्धीनं बोलतोय सर आपण, थोडंसं प्रश्न पडावा असं मलाही वाटतं भक्तांना वगैरे. सर तुम्ही
तुमचा रामायणावर चांगलाच अभ्यास आहे, तुमची पुस्तकं पण आहेत, महाभारतावर चांगला आहे, शून्य महाभारत हे पुस्तक आहे तुमचं. तर रामाबद्दल आता ज्ञानेश महाराज यांनी रामाबद्दल ही काहीतरी वक्तव्य केलं होतं, तर रामाबद्दल थोडंसं तुमच्या चिकित्सक लिखाणातून काय आलेलं आहे ते थोडं सांगावं असं मला वाटतं. मुळात काय आहे की वाल्मिकीने रामायण जे लिहिलं ते 20वी सणाच्या 3ऱ्या शतकात लिहिलं. हा एक गैरसमज आहे की तो आदिकवी होता आणि त्रेतायुगात रामायण लिहिलं गेलं तर त्रेतायुगात राम झाला, ही भ्रामक गोष्ट आहे. त्याच्या आधी मराठी प्राकृतात मराठी भाषेत विमल सुरी यांनी पौमचर्य नावाचं आद्य रामावरचं महाकाव्य लिहिलं. म्हणजे खरा आदी कवी आदी महाकवी विमल सुरी आहे आणि ती भाषा आपली स्वतःची आपली मराठी आपला अभिमान वाटला पाहिजे. आता वाल्मिकी रामायणातला राम वेगळा, ओके, पौमचर्य मधला राम अत्यंत वेगळा, त्याचा रावणही वेगळा. ओके. पौमचर्य मधला रावण हा मानवी प्रवृत्तीचा आहे आणि अत्यंत आदर्श व्यक्तिमत्व आहे. त्याचे फक्त एकच चूक होते की तो सीतेला पळवतो, हे एवढंच त्याचा दोष आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर दशरथ जातक म्हणून आहे, त्याच्या आधीच आहे कथा आहे, त्यातलंच राम लक्ष्मण सीता वेगळी, त्यातले भाऊ बहिणीच दाखवले. याचं कारण असं आहे की रामाबद्दलच्या कथा देशामध्ये पोवाड्यांच्या स्वरूपात म्हण लोकगीतांच्या स्वरूपात पण ऑलरेडी प्रचलित होते आणि त्याची अनेक व्हर्जन्स होती. कारण प्रत्येक प्रदेशनिहाय बदलत जातात ना, व्हर्जन बदलत गेली होती. त्यामुळे विमल सुरीने पहिलं महाकाव्य का लिहिलं की त्या सगळ्या कथांना एकत्र आणून त्यातल्या सुसंगत कथा निवडायच्या, त्यातनं त्याने लिहिलं. नंतर 3ऱ्या शतकामध्ये वैदिक धर्माचं प्राबल्य वाढायला लागलं, कारण तिथं त्याला राजाश्रय दिला. मग वैदिक धर्माचा प्रसार दक्षिणेतही झाला आणि आर्य विरुद्ध अनार्य हा सांस्कृतिक संघर्षही दाखवायचा आहे. आणि राम हा कसा यज्ञांचा रक्षक होता आणि रावण हा कसा यज्ञांचा विध्वंसक होता आणि तो शिवाचा भक्त म्हणजे शिवभक्त, म्हणजे शिव तर वैदिक लोक मानतच नव्हते, कारण शिव हा इथल्या इतर देशीय लोकांचा देश, परमदेवता म्हणजे खरं म्हणजे परमदेवता शिव आणि पार्वती. त्या संघर्षातनं त्याने रामाला दक्षिणेकडे पाठवलं, रावणाची हत्या केल्याचं दाखवलं. पौमचर्येमध्ये रावणाची हत्या राम करत नाही तर लक्ष्मण करतो असं त्यात दाखवलं. म्हणजे थोडक्यात वाल्मिकी रामायण हे विशिष्ट हेतूने लिहिलं गेलेलं आहे. अच्छा. धार्मिक हेतून दिले गेले, आर्यांचा प्रचार करण्यासाठी दिले गेले, वैदिक धर्माचा प्रचार करण्यासाठी दिले गेले, वैदिक फिलॉसॉफी असेल, समाज जीवन असेल वैदिक ते लादण्यासाठी आणि स्त्रीला दुय्यम लेखण्यासाठी झालेलं आहे. यात सीता दुय्यम आहे वाल्मिकी रामायणामधले. तर आपण खरं म्हणजे टीका कोणावर करायला पाहिजे, वाल्मिकीवर करायला पाहिजे की वाल्मिकीने आमचा राम असा विपर्यस्त स्वरूपात रंगवलाच कसा, रावणाचं सुद्धा असं विपर्यस्त चित्रण का केलं, हा प्रश्न आमच्या मनात आला पाहिजे. आम्ही सगळं रामाला शिवाय देत सुटतो, हा आमचा मूर्खपणा आहे. कारण 300 रामायण आहेत भारतामध्ये, 300 रामायण आता आगुतीला. अरे बापरे. दक्षिणेकडे कंब रामायण आहे, अनेक रामायण आहे. आता तुलसी रामायण असेल, एकनाथांचं रामायण असेल, रामायणांचे प्रकार वेगळे, प्रत्येकाने रामाला आपल्या पद्धतीने चित्रित केलेलं आहे. म्हणजे कादंबरीकार एखादं पात्र लोकप्रिय पात्र निवडतो, म्हणजे समजा शिवाजी महाराजांवर एवढ्या कादंबऱ्या आतापर्यंत झाल्या, राईट. प्रत्येकाने शिवाजी महाराजांचं चित्रण किंवा संभाजी महाराजांचं चित्रण आपापल्या आकलनाप्रमाणे केलेलं आहे. आपल्याला जसं वाटलं की असं जर दाखवलं तर अमुक तत्वाचा किंवा विचाराचा प्रसार होईल, त्यासाठी केलेलं आहे. मग आपण त्या लेखकाला बोल लावायचा, शिवाजी महाराजांवर डायरेक्ट बोल लावायचा, बोल कोणाला लावायला पाहिजे. आपण म्हणजे रामाला शिवाय देतो म्हणजे आपण शिवाजी महाराजांना बोल लावल्यासारखं करतो, कारण हे लेखकाने लिहिलेलं कृती आहे, त्या लेखकाला आपण दोष द्यायला पाहिजे, त्याच्या कृतीची आपण चिकित्सा करायला पाहिजे आणि याने कसं चुकीचं दाखवलंय हे दाखवून द्यायला पाहिजे. तो वाल्मिकी रामायण लिहिणारा तो काही इतिहासकार नव्हता, तो सरळ सरळ वैदिक धर्माचा प्रचार करणारा एक कादळ होता. खरंय सर. आता तुम्ही सांगितलं लेखकाला दोष द्यायला पाहिजे, तसंच आज जी घडते सर, अनेक विचारांची पुस्तकं येतात पण आपल्या स्वतंत्र विचाराने आपल्या सत्सक विवेक बुद्धीने आपण विचार करून काय ग्रास करायचं आपण ते आपण स्वतः ठरवायचं असतं. अनेक मालिका चित्रपट सिरियल यामध्ये राजकीय प्रचार होत असतो, धार्मिक प्रचार होत असतो,
त्याच्या पूर्णतः आहारी न जायला पाहिजे भक्तांनी, अनुयायांनी, असं मला वाटतं. स्वतः प्रश्न पडले पाहिजेत, त्या प्रश्नाची उत्तर शोधली गेली पाहिजेत. आणि आजकाल मालिकांचं स्तोम इतकं माजले तर म्हणजे ह्या देवी देवतांच्या मालिकांचं, आणि त्यात एक श्रद्धाळू किंवा एक विशिष्ट विचार आणि एक पसरवला जातो असं मला वाटतं. सर, निरोपापूर्वी तुम्हाला अजून काही सांगावं असं वाटतं, मिस होत असेल तर तुम्ही कव्हर करू शकता. मी एकच म्हणेन की मराठी का भारतीय बांधवांनी विवेकी बनावं, बुद्धिवादी बनावं आणि आपल्या स्वतःच्या बुद्धीने विचार करावा. आता या मालिकांना स्तोम चाललंय, लोकांना आफूची गोळी द्यायचं काम चालू आहे. आता नवरात्री घ्या, 9 दिवसाच्या 9 साड्या, ही व्यापारी कल्पना होती, ही यांनी धार्मिक कल्पना म्हणून उचलली. म्हणजे आपण अनिष्ट गोष्टी, चुकीच्या गोष्टी कशा स्वीकारत जातो आणि अंधानुकरण करत जातो. ही अंधश्रद्धा नाही का? घरोघर पसरलेली अंधश्रद्धा आहे. आता श्रीसुक्त आणि महालक्ष्मी याचा काडीत काय संबंध नाही, तरी सारसबागेमध्ये महालक्ष्मी समोर श्रीसुक्त वाचतायत. म्हणजे खरं सांगायचं तर याला असं म्हणता येईल की चर्च मध्ये जाऊन बायबल वाचण्यासारखं आहे. असा अधार्मिकपणा तुम्ही धर्माच्या नावाखाली करत असाल तर म्हणजे तुम्हाला खरोखर डोकं नाहीये, तुम्ही बिंडोक आहात, तुम्ही अक्कल शून्य आहात, तुम्हाला धर्मही कळत नाही, तुम्हाला विचारही कळत नाही, तुम्हाला योग्य काय आणि अयोग्य काय हे निवडण्याची सुद्धा बुद्धी राहिलेली नाही. तुम्ही मतिमंद झाला आहात, यंत्र मानव झाले आहात, असं दुर्दैवाने म्हणणं भाग पडतं आणि दुर्दैवाने आज स्थिती तशी आहे. खरंय सर. श्रद्धा आणि अंधश्रद्धा नेहमीच हातात हात घालून चालतात सर, तुम्ही नेहमी म्हणता. ते थोडं आपण श्रद्धा फॉलो करतो की अंधश्रद्धा फॉलो करतो याचाही विचार करायला हवा असं मला वाटतं. सर, मग भेटूया पुढच्या भागात आपण असंच एखादं चर्चासत्र घेऊन. श्रोत्यांना मी विनंती करतो, स्वतःच्या बुद्धीने विचार करा, पुस्तकं वाचा, अभ्यास करा आणि सतत विवेक बुद्धीनं आपले विचार फॉलो करा. मराठी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करा, आपल्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवा. सर, वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.